नमस्कार मंडळी, आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंब्याची कैरींची गोळांबा चटणी कशी करतात ते एक पद्धत तुम्हाला नवीन प्रकारची दाखवते. चला तर मग आपण करूया. 2 आंब्यांचा गोळांबा बनवते. तर दोन्ही आंबे मी धुवून घेतले आणि त्यांची सालं काढून घेते. मी म्हटलं आज आपल्या पद्धतीचा रेसिपी करून दाखवूया. स्वतःच्या मनाला वाटलं आज काहीतरी वेगळं करून खाऊया. चव आली आंब्यांची कैरीची. आता सध्या कोकणात हापूस आंब्यांचा सीझन, तर म्हटलं चला आंब्यांची आपण एक रेसिपी नवीन बनवूया. आता आंबे हे असे किसणीने किसून घ्यायचे. दोन्ही आंबे किसून घेणार. गूळ मी पहिलाच किसून ठेवला आहे आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत, लसणीच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि यांची चटणी तयार करायची आहे आपल्याला. आणि मग ती चटणी आपण याच्यामध्येच आंब्याच्या गुळांब्यामध्ये घालायची. एक वेगळ्या पद्धतीची टेस्ट करून बघूया म्हटलं. तर आता ही चटणी तयार झालेली आहे. ही बघा, कढई गरम करत ठेवली होती, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि तुपात किसलेला गूळ टाकला. तो थोडासा गरम झाला की आपण जे किसलेले आंब्यांचं आहे ते आंब्यांची किस टाकायचा त्याच्यामध्ये आणि तो सगळा मिक्स करून घ्यायचा. एक चांगल्या प्रकारे हलवलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं ते एकजीव झालं पाहिजे. गूळ आणि आंब्याचा किस हे हलवताना ते एकजीव झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे शिजलं पाहिजे. गुळाचं बघा पाणी कसं सुटलं, या प्रकारे गुळाला पण पाणी सुटलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी आता ही 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली. ती पण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा सेंधव मीठ असं टाकलं आहे आणि ते चांगलं हलवून घेते. तुम्ही असा हा गुळांबा करून बघा. नुसतं गूळ टाकून पण बनवतात, पण मी म्हटलं आज वेगळी जरा थोडीशी रेसिपी करून बघूया. तर ही त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकल्यामुळे टेस्ट खूप चांगली येते. असं करून बघा. आता मी हा गॅस बंद केला आहे. आता हे काढून बघते कशी टेस्ट झाली ती. आंब्याचा मुरंबा, गुळांबा, मुरंबा काही बोलू शकता तुम्ही. बघूया आता टेस्ट कशी झाली आहे. एक नंबर. आंबट, गोड, आलं लसूणची टेस्ट, मिरचीची टेस्ट एकदम बेस्ट झालेली आहे. खूप छान झालेला आहे. तुम्ही हा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत छान लागते. ब्रेडला पण लावून खाल्ला तरी छान लागेल. मस्त टेस्ट छान झाले. करून बघा. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया.